बघूया पुढची मोठी बातमी। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जो मुद्दा धर्मांतराचा दीर्घकाळ चर्चेत राहिला, या सगळ्यावरती अखेर कायद्याची मोहर उमटलेली बघायला मिळते। सक्तीने फसवणूक करून, आमिष दाखवून किंवा अवाजवी प्रभाव टाकून होणाऱ्या कथित बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्याच्या उद्देशाने आता राज्य सरकारने तयार केलेल्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि यानंतर हा कायदा 30 जुलैपासून लागू झालाय। राज्य सरकारच्या मते हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीये, फक्त सक्तीच्या आणि फसवणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे। महिलांवरती, अल्पवयीनांवरती, सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांवरती किंवा आर्थिक दृष्ट्या वंचित नागरिकांवरती दबाव टाकून धर्मांतर घडवून आणण्याच्या घटनांना कायद्याचा प्रतिबंधक आधार मिळालाय, असाही सरकारचा दावा आहे। मात्र विरोधकांनी या कायद्यामुळे संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारावरती गदा येण्याची शक्यता व्यक्त केली। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्यालाच आता न्यायालयामध्ये आव्हान देण्याची घोषणा केली आहे। आम्ही त्याला चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये, कारण का कोणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे। तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आणि त्याला असणारं मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही। नाही, निश्चितच याला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर याच्यामुळे जे लोक पीडित झाले होते किंवा भविष्यात पीडित होणार नाही याची काळजी या अनुषंगाने घेण्यात येईल। तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा सध्या लागू करण्यात आलेला आहे। हा कायदा नेमका काय आहे आपण जाणून घेऊया। राज्यामधल्या बेकायदेशीर सक्तीच्या फसव्या धर्मांतरांना आळा घालण्यासाठीचा धर्मांतर विरोधी असा हा कायदा आहे। एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेने धर्म बदलण्याचा त्याची इच्छा असेल तर 60 दिवस आधी माहिती देणं बंधनकारक आहे। या कायद्याच्या अंतर्गत दाखल होणारे गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील। पीडित व्यक्तीशिवाय नातेवाईकही तक्रार नोंदवू शकतील। बेकायदेशीर धर्मांतराच्या उद्देशाने झालेला विवाह न्यायालय रद्दबातल करू शकतं। दोषी आढळल्यास 7 ते 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे।